आता नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन इज इफ proton, deuteron, triton and alpha particles are accelerated through same PD. बघा, if proton, deuteron, triton and alpha particle. Okay, these are the four particles. Okay, alpha, proton, deuteron, triton and alpha particles. Alpha particle, okay, are accelerated through same PD असं दिलं. Accelerated through same potential difference. Same potential difference. Then ratio of their first momenta म्हणजे काय आहे, मोमेंटमचं प्लुरल आहे. रेशो ऑफ देअर मोमेंटा, त्याच्यानंतर रेशो ऑफ देअर कायनेटिक एनर्जीज, ओके, अँड रेशो ऑफ देअर व्हेलॉसिटीज. या तीन गोष्टी आपण कॅल्क्युलेट करूया. तीन गोष्टीचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, म्हणजे रेशो काढायचा आहे. ठीक आहे. आता फर्स्ट याच्यामधलं मोमेंटाचा रेशो काढायचा आहे. तर मोमेंटम ऑफ द पार्टिकलचा फॉर्म्युला आठवतोय का बघा. पहिला मोमेंटम ऑफ पार्टिकल P इज इक्वल टू √2mk असतं, माहिती आहे ना. √2mk फॉर्म्युला पाठ पाहिजे. √2mk आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार आहे, √2m ऍज इट इज. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असतं, Q इंटू व्ही असतं, पोटेन्शियल डिफरन्स इंटू द चार्ज. ठीक आहे. आता सेम पीडी मधून सगळे पार्टिकल ऍक्सेलरेट केलेत, बरोबर. म्हणजे पीडी कॉन्स्टंट असणार आहे आणि 2 देखील कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे इथं P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, √m इंटू Q येणार आहे. ओके. आणि त्याच्यामुळे मोमेंटाचा रेशो काय होणार बघा, मोमेंटम ऑफ प्रोटॉन ऍज टू मोमेंटम ऑफ ड्यूटेरॉन ऍज टू मोमेंटम ऑफ ट्रिटॉन ऍज टू मोमेंटम ऑफ अल्फा पार्टिकल. यांचा रेशो म्हणजे काय होणार आहे, m इंटू क्यूचा जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टच्या स्क्वेअर रूटचा रेशो येणार आहे. म्हणजे पहिलं प्रोडक्ट किती येणार आहे, दॅट इज, आता हे सगळे कंपॅरेटिव्ह मासेस माहिती पाहिजेत. प्रोटॉनचं मास 1 घेऊया आणि त्याच्यात चार्ज पण 1 घेऊया ऍज टू. ड्यूटेरॉनचं मास असतं 2, परंतु चार्ज प्रोटॉन एवढाच असतो. काल मी टेबल हा तुम्हाला दिलेला आहे याचा. त्याच्यानंतर ट्रिटॉनचं मास असतं 3 आणि चार्ज असतो प्रोटॉन एवढाच, दॅट इज 1 टाइम्स. म्हणजे ऍज कम्पेअर टू प्रोटॉन कम्पेअर करून हे मास आणि चार्ज ठेवा लागलोय, बरोबर आहे ना. ऍज कम्पेअर टू प्रोटॉन. ऍज कम्पेअर टू प्रोटॉन अल्फा पार्टिकलचं काय होणार आहे, मास होणार 4 टाइम्स आणि चार्ज मात्र आहे 2 टाइम्स. ओके. तर काय होणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 1 ऍज टू स्क्वेअर रूट ऑफ 2 ऍज टू स्क्वेअर रूट ऑफ 3 ऍज टू स्क्वेअर रूट ऑफ 8 किंवा 2√2. तर हा मोमेंटमचा रेशो येणार आहे. हा MCQ मध्ये काही वेळेला असे क्वेश्चन विचारले जातात, म्हणून हे तुम्हाला दिलेलं आहे. आता सेकंड काय करूया, रेशो ऑफ कायनेटिक एनर्जीज काढूया. कायनेटिक एनर्जीज. आता एखादा चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेट केला तर त्याला किती कायनेटिक एनर्जी मिळते, QV एवढी कायनेटिक एनर्जी. आता सगळे पार्टिकल काय केलेले आहेत, तेवढ्या स्पीडी मधून ऍक्सेलरेट केलेले आहेत. त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, तर बघा कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, फक्त Q येणार आहे. कारण कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू QV असा फॉर्म्युला येणार ना. सो कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन ऍज टू कायनेटिक एनर्जी ऑफ ड्यूटेरॉन ऍज टू कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रिटॉन ऍज टू कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल. हा रेशो म्हणजे चार्जचा रेशो येणार आहे. प्रोटॉनचा चार्ज सपोज मी 1 कन्सिडर केला, ड्यूटेरॉनचा चार्ज पण 1च येणार आणि ट्रिटॉनचा चार्ज पण 1च असतो आणि अल्फा पार्टिकलचा चार्ज मात्र काय असतो, ऍज कम्पेअर टू प्रोटॉन 2 टाइम्स असतो. सो कम्पॅरेटिव्ह घेतलेला आहे. हा कायनेटिक एनर्जीचा रेशो येणार आहे. लक्षात आलं का बघा. आणि याच्यानंतर थर्ड असणार आहे, दॅट इज रेशो ऑफ देअर व्हेलॉसिटीज. व्हेलॉसिटीचा रेशो. आता बघा कायनेटिक एनर्जी ऑफ चार्ज, ऍक्सेलरेटेड चार्जचा फॉर्म्युला काय आहे, K इज इक्वल टू QV येणार ना. कायनेटिक एनर्जी K इज इक्वल टू Q इंटू व्ही. व्ही म्हणजे काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, हे लक्षात ठेवा. मग कायनेटिक एनर्जी म्हणजे लिहू शकतो हाफ mv² इज इक्वल टू Q इंटू व्ही. सो देअरफॉर इथं काय होणार बघा, आता
हे यम जर LHS ला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येणार मग अंडर रूट काय होणार आहे 2q v डिवायडेड बाय यम येणार, बरोबर आहे ना. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे अंडर रूट 2q v बाय यम, हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला येणार. आता याच्यामध्ये लक्षात घ्या सगळे पार्टिकल्स तेवढ्या स्पीडी मधून ऍक्सलरेट केलेत, 2 देखील कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ q बाय यम येणार आहे. लक्षात घ्या q बाय एम म्हणजे काय असतं माहिती आहे का, q बाय एम ही स्पेसिफिक एक टर्म आहे माहिती आहे. q बाय एम म्हणजे तुम्ही स्टडी केलेला असेल कदाचित, काय असतं रे q बाय एम म्हणजे, त्याला काय म्हटलं जातं सॉरी इथं बाय मिस्टेक मी 1 × 1 त्याच्यानंतर 2 × 1 2:1 नव्हे 2 × 1 हे 3 × 1 आहे आणि हे 4 × 2 आहे. सॉरी बाय मिस्टेक मध्ये पण मी साइन काय दिलं, कारण प्रोडक्ट एम इंटू क्यू चं प्रोडक्ट स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं ना. स्क्वेअर रूट मध्ये 1 × 1, स्क्वेअर रूट मध्ये 2 × 1, स्क्वेअर रूट मध्ये 3 × 1 आणि स्क्वेअर रूट मध्ये 4 × 2 लिहिणार. बाय मिस्टेक आतमध्ये पण ॲज टू लिहिलं. हा लक्षात घ्या क्यू बाय एम म्हणजे काय असतं स्पेसिफिक चार्ज असतं. क्यू बाय एम ला स्पेसिफिक चार्ज असंही म्हटलं जातं, स्पेसिफिक चार्ज. बर आता व्हेलॉसिटीचा रेशो लिहूया. velocity of proton as to velocity of deuteron as to velocity of alpha particle triton as to velocity of alpha particle. तर स्क्वेअर रूट मध्ये आता बघा विथ रिस्पेक्ट टू प्रोटॉन पुन्हा एकदा मासेस आणि चार्ज लिहायचा आहे. प्रोटॉनचा चार्ज 1 घेऊया आणि मास पण 1 घेऊया as to ड्यूटेरॉनचा चार्ज 1 असणार आहे परंतु मास मात्र डबल असतं प्रोटॉनच्या. ट्रिटॉन जो आहे ना त्याचा देखील चार्ज काय असतो 1च असतो परंतु मास मात्र 3 टाइम्स असतं. आणि अल्फा पार्टिकलचं चार्ज किती असणार आहे 2 टाइम्स ऍज कम्पेअर टू प्रोटॉन आणि मास मात्र काय असणार आहे 4 टाइम्स असणार आहे. ओके त्याच्यामुळे व्हेलॉसिटीचा रेशो काय येणार बघा, इथं काय करावं लागेल कॉमन डिनॉमिनेटर किती घ्यावा लागेल √12 घेऊया. √12 न प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे फर्स्ट टर्म येणार आहे √12 ऍज टू येणार आहे √6 ऍज टू येणार आहे √4 ऍज टू काय होणार आहे √6 येणार ना, सॉरी √12 √6 येणार बरोबर. ओके किंवा इथं प्रत्येक टर्मला 2 न पण अजून डिवाइड होऊ शकतंय, त्याच्यामुळं हा जो व्हेलॉसिटीचा रेशो जो आहे व्हेलॉसिटीचा रेशो असा पण होऊ शकतो velocity of proton as to velocity of deuteron as to velocity of triton as to velocity of alpha particle. हा रेशो येणार आहे √6 as to √3 as to √2 as to √3 हा रेशो येणार आहे. म्हणजे जस्ट रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगतो. ओके मोमेंटमचा रेशो विचारला तर मोमेंटमचा फॉर्म्युला पाठ पाहिजे √2mqv हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. याच्यामध्ये कॉन्स्टंट जे आहे ते सगळं काढून टाकायचं आणि बाकीच्याचा रेशो लिहायचा आहे. म्हणजे पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. सेम पीडी मधून ऍक्सलरेट केलं तर √mq m इंटू क्यू चा मल्टिप्लिकेशनचा रेशो लिहावा लागेल. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू QV असतं, चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे त्याच्यामुळं सेम पीडी मधून ऍक्सलरेट केलेलं असेल तर फी कॉन्स्टंट येणार आहे. सो कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फक्त चार्ज येणार आहे. आणि व्हेलॉसिटी जे आहे ते काय येतं √2qv बाय m येतं. आणि त्याच्यामुळं व्हेलॉसिटीचा रेशो म्हणजे काय करायचं आहे √q बाय m चा रेशो तुम्हाला घ्यावा लागणार आहे. हे एवढं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रोटॉनचं मास आणि चार्ज 1 ऍझ्युम केला तर ऍज कम्पेअर टू दॅट बाकीच्या चार्ज पार्टिकलचं मास आणि चार्ज किती टाइम्स असतो हे तुम्हाला मात्र पाठ असलं पाहिजे. जस्ट रिव्हिजन म्हणून सांगतोय. ओके प्रोटॉन ड्यूटेरॉन ट्रिटॉन अल्फा पार्टिकल. प्रोटॉनचं मास आणि चार्ज जरा व्यवस्थित लक्षात घ्या. ओके मासचे रिलेटेड इन्फॉर्मेशन. प्रोटॉनचं मास 1 घेतलं तर ड्यूटेरॉनचं किती मास असतंय रे 2 टाइम्स. ट्रिटॉनचं मास किती असते 3 टाइम्स आणि अल्फा पार्टिकलचं मास काय असते 4 टाइम्स.
हा मासचा रेशो या पद्धतीने येणार 1:2, 2:2, 3:4. प्रोटॉन म्हणजे एकच प्रोटॉन असतो. ड्यूटेरॉन म्हणजे काय असतं, एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन असतं. ट्रिटॉन म्हणजे एक प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन्स असतात. आणि अल्फा पार्टिकल म्हणजे काय असतं, 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन असतात. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, प्रोटॉन इज जस्ट प्रोटॉन. ड्यूटेरॉन म्हणजे 1 प्रोटॉन प्लस 1 न्यूट्रॉन. ट्रिटॉन म्हणजे 1 प्रोटॉन प्लस 2 न्यूट्रॉन्स. आणि अल्फा पार्टिकल म्हणजे 2 प्रोटॉन अँड 2 न्यूट्रॉन असणार आहेत. आणि चार्ज जर बघितलं तर प्रोटॉनचा चार्ज 1, इथं देखील एकच प्रोटॉन आहे त्याच्यामुळे एका प्रोटॉनचा चार्ज 1च येणार. ट्रिटॉन मध्ये देखील एकच प्रोटॉन आहे त्याच्यामुळे त्याचा देखील चार्ज 1च येणार आहे. आणि अल्फा पार्टिकल मध्ये मात्र 2 प्रोटॉन्स आहेत आणि 2 प्रोटॉनचा चार्ज म्हणजे काय येणार आहे, 2 टाइम्स येणार आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हे अगोदर व्हॅल्यू एम आणि क्यू चे व्हॅल्यू पाठ पाहिजेत. मग पुन्हा एकदा इथं या टेबल मध्ये पण लगेच लक्षात येते, कायनेटिक एनर्जी मोमेंटमचा रेशो म्हणजे अंडररूट एम क्यू चा रेशो. अंडररूट एम क्यू ची व्हॅल्यू किती येणार बघा, इथं अंडररूट एम क्यू ची व्हॅल्यू इथं 1 अंडररूट 1 येणार. इथं काय येणार आहे, अंडररूट 2 येणार. इथं काय येणार आहे, अंडररूट 3 येणार. आणि इथं अंडररूट काय येणार आहे, 8 येणार आहे. हे अंडररूट एम क्यू च्या व्हॅल्यू येणार आहेत. म्हणजेच काय येणार आहेत, मोमेंटमचे रेशो येणार. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जीचा रेशो म्हणजे डायरेक्टली क्यूचाच रेशो येणार आहे. 1:1:1:2 1:2 हा झाला कायनेटिक एनर्जीचा. आणि फी म्हणजे अंडररूट क्यू बाय एम चा रेशो. अंडररूट क्यू बाय एम चा रेशो म्हणजे काय येणार आहे, क्यू बाय एम म्हणजे काय येणार, 1/1 इथं म्हणजे 1च येणार आहे. इथं 1/2 येणार आहे, अंडररूट 1/2. इथे येणार आहे अंडररूट 1/3. आणि इथे येणार आहे अंडररूट किती येणार आहे, अंडररूट 2/4 म्हणजे अंडररूट 1/2 येणार आहे. हा येणार अंडररूट क्यू बाय एम चा रेशो म्हणजे वेलॉसिटीचा रेशो. ओके, हा कायनेटिक एनर्जीचा रेशो आणि हा मोमेंटमचा रेशो. हे असं लक्षात ठेवलं तरी चालतं. नेक्स्ट एक व्हेरी इम्पॉर्टंट थेरम आपण बघणार आहे, दॅट इज वर्क एनर्जी थेरम. आणि याचे सगळे ऍप्लिकेशन आपल्याला बघायचे आहेत. आता वर्क एनर्जी थेरम काय बघा, work done by an unbalanced or resultant force on a body is always equal to change in its kinetic energy. Work done by resultant force is always equal to work done by resultant force is always equal to काय असणार आहे, change in kinetic energy. change in kinetic energy. change in kinetic energy म्हणजेच वर्क डन बाय ऑल दी फोर्सेस किंवा वर्क डन बाय नेट फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी येणार आहे. किंवा आपण असं लिहू शकतो, वर्क डन बाय नेट फोर्स इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. ओके, यालाच वर्क एनर्जी थेरम असं म्हणायचं किंवा वर्क कायनेटिक एनर्जी थेरम असं म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या बॉडीवर नंबर ऑफ फोर्सेस जर ऍक्ट होत असतील तर वर्क डन बाय नेट फोर्स म्हणजेच वर्क डन बाय ऑल फोर्सेस, बरोबर आहे ना. वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी असणार आहे. याला वर्क एनर्जी थेरम किंवा वर्क कायनेटिक एनर्जी थेरम असं म्हणायचं. ठीक आहे. आता हा जो वर्क एनर्जी थेरम आहे तो सिंगल पार्टिकलला देखील अप्लाय करू शकतो किंवा सिस्टीम ऑफ पार्टिकलला देखील अप्लाय करू शकतो. ओके, दिस थेरम इज ऍप्लिकेबल टू, म्हणजे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू ट्रू फॉल्स साठी हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. दिस थेरम इज ऍप्लिकेबल टू सिंगल पार्टिकल. ओके, सिंगल पार्टिकल or system of particles. Single particle or system of particles. सिस्टीम ऑफ पार्टिकल, सिस्टीमला देखील अप्लाय करू शकतो, सिंगल पार्टिकलला देखील अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर हा वर्क एनर्जी थेरम जो आहे तो सगळ्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये यूज करू शकतो. इट कॅन बी अप्लाइड
इट कॅन बी अप्लाइड इन ऑल फ्रेम ऑफ रेफरन्स, FOR शॉर्ट मध्ये लिहिलंय. ऑल फ्रेम ऑफ रेफरन्स यूज करू शकतो. फ्रेम ऑफ रेफरन्स दोन टाईपचे असतात, एक म्हणजे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बरोबर आहे ना. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये फक्त रिअल फोर्सेस असतात, बरोबर आहे ना. आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये रिअल फोर्सेस पण असतात, त्याचबरोबर सुडो फोर्स देखील असतात. आता इट कॅन बी अप्लाइड इन ऑल फ्रेम ऑफ रेफरन्स, बट कंडिशन काय आहे, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये हा अप्लाय करायचा झाला तर वर्क डन बाय सुडो फोर्स देखील तुम्हाला घ्यावा लागेल. ओके, हे देखील एक लक्षात ठेवा. बट टू अप्लाय इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, ओके, to apply in non-inertial frame of reference, work done by pseudo force must be considered. Work done by pseudo force also should be considered. ओके, ही एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. लक्षात आलं का? बघा काय काय पॉइंट्स लिहिलेले आहेत. वर्क डन बाय रिझल्टंट फोर्स इज ऑलवेज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, किंवा दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो, वर्क डन बाय ऑल द फोर्सेस. नेट फोर्स म्हणजे ऑल द फोर्सेसचा रिझल्टंट ना. सो वर्क डन बाय ऑल द फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी असतं. सो नेट वर्क डन इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी असणार आहे. हा जो थेरम आहे तो सिंगल पार्टिकलला अप्लाय करू शकतो, त्याचबरोबर सिस्टीम ऑफ पार्टिकलला देखील अप्लाय करू शकतो. हा थेरम सगळ्या प्रकारच्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये अप्लाय करू शकतो, परंतु नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये अप्लाय करण्यासाठी वर्क डन बाय सुडो फोर्स देखील त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचं आहे. अदरवाईज नाहीतर ते कॅल्क्युलेशन रॉंग येऊ शकतं. ठीक आहे. त्याचबरोबर असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की वर्क एनर्जी थेरम हा कुठल्या न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचा पार्ट आहे. कुठल्या न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचा हा पार्ट आहे, लक्षात घ्या. तर वर्क एनर्जी थेरम इज इंटिग्रल पार्ट ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन. बघा आणखी एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट, दॅट इज वर्क एनर्जी थेरम is integral part of Newton's second law of motion. न्यूटन्स सेकंड लॉ. आता असं का म्हटलं जातं, लक्षात घ्या की वर्क एनर्जी थेरम न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचा इंटिग्रल पार्ट का आहे, कारण तो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वरून डिराईव्ह केलाय. इट इज डिराइव्ड फ्रॉम न्यूटन सेकंड लॉ, आणि म्हणून याला न्यूटन सेकंड लॉचं इंटिग्रल पार्ट असं म्हटलं जातं. आता कसा डिराईव्ह केला ते पण आपण थोडंसं बघूया. कसा डिराईव्ह केला जातो ते पण आपण थोडंसं इथं बघायचं आहे. आता बघा, न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशनचं जे मास जर कॉन्स्टंट असेल तर एक फॉर्म्युला येतोय. ओके, तो फॉर्म्युला काय येतोय बघा, बाय न्यूटन्स सेकंड लॉ फोर्स इज इक्वल टू काय आहे, मास जर कॉन्स्टंट असेल तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन येतं. आता हे ऍक्सेलरेशन फक्त मी रिप्लेस करणार आहे, बट ऍक्सेलरेशन इज इक्वल टू, आता थर्ड कायनेमॅटिक इक्वेशनच्या साइन हे ऍक्सेलरेशन मी रिप्लेस करणार आहे. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as, बरोबर आहे ना, किंवा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as, आणि याच्यामध्ये ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय येणार, मग ऍक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2s येणार आहे. ओके, सपोज दिस इज इक्वेशन 1 अँड दिस इज इक्वेशन 2. या दोन इक्वेशनच्या साइन काय येणार बघा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2s होणार आहे. ठीक आहे. आता हे काय करतो, s ला फक्त LHS ला नेतो, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट होणार आहे. तर s ला LHS ला नेलं तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि RHS ला बघा m/2 आहे किंवा हाफ m आहे. हाफ m न व्ही स्क्वेअरला आणि यू स्क्वेअरला एकदा मल्टिप्लाय करतो, म्हणजे हाफ m व्ही स्क्वेअर मायनस काय होणार आहे, हाफ m यू स्क्वेअर, बरोबर आहे ना. m/2 आहे,
m/2 ने v स्क्वेअरला एकदा मल्टिप्लाय केलं आणि m/2 ने u स्क्वेअरला एकदा मल्टिप्लाय केलं. सो m/2 u स्क्वेअर m/2 v स्क्वेअर म्हणजे हाफ mu स्क्वेअर मायनस m/2 u स्क्वेअर म्हणजे हाफ mu स्क्वेअर. आता हाफ mu स्क्वेअर मायनस हाफ mu स्क्वेअर म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी आणि हाफ mu स्क्वेअर म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क डन असणार आहे. सो देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू काय येणार आहे, फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी येणार आहे. म्हणजेच काय येतं, चेंज इन कायनेटिक एनर्जी येतं. म्हणजे अशा प्रकारे हा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वरून वर्क एनर्जी थेरमचा फॉर्म्युला येतोय आणि म्हणून असं म्हटलं जातं की वर्क एनर्जी थेरम इज द इंटिग्रल पार्ट ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉचा इंटिग्रल पार्ट आहे तो. ओके. आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट, आता वर्क डन इज इक्वल टू काय आहे बघा, फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी आहे. बरोबर आहे ना, फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. आता इथं एक गोष्ट आहे लक्षात घ्या की कायनेटिक एनर्जी डिक्रीज झाली तर वर्क डन काय होणार, म्हणजे वर्क एनर्जी थेरम नुसार, अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम. बोला, अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम, इफ कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस, वर्क डन म्हणजे पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल असा क्वेश्चन आहे. इफ कायनेटिक एनर्जी डिक्रीज होणार त्यावेळी वर्क डन काय होणार, पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह असणार आहे. बघा, कायनेटिक एनर्जी डिक्रीज होणार म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी कमी असणार आणि इनिशियल कायनेटिक एनर्जी जास्त असणार आहे. म्हणजे कमी कायनेटिक एनर्जी मायनस जास्त कायनेटिक एनर्जी म्हणजे काय येणार आहे, वर्क डन इज निगेटिव्ह असणार आहे. देन वर्क डन इज निगेटिव्ह. ओके. आणि याच्यामध्ये जर काय झालं, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होत असेल देन वर्क डन काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार. कारण फायनल कायनेटिक एनर्जी जास्त आणि इनिशियल कायनेटिक एनर्जी कमी. आणि जर कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहत असेल, कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहत असेल तर काय होणार आहे, म्हणजे इनिशियल जेवढी आहे तेवढीच फायनल राहिली तर वर्क डन त्या केसमध्ये काय होणार आहे, 0 होणार आहे. ओके, हे लक्षात घ्या. इफ कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस वर्क डन नेगेटिव्ह, कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस वर्क डन पॉझिटिव्ह आणि कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट मीन्स इनिशियल आणि फायनल तेवढीच कायनेटिक एनर्जी असणार, तेवढी वर्क डन जे आहे ते 0 क्रिएट होणार आहे. इथे क्वेश्चन काय बघा, the position x of a particle of mass 1 kg moving along x-axis at a time t is given by x is equal to half t square meter. Find the work done by force acting on it in time interval from 0 second t is equal to 0 second to t is equal to 3 second. आता इथं आपण हा जो प्रॉब्लेम आहे तो दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करूया. एक म्हणजे वर्क एनर्जी थेरम आणि वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सची जी कन्सेप्ट आहे ना, कारण वर्क डन काढायचं आहे. वर्क डन आपण इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स न काढू शकतो आणि वर्क एनर्जी थेरमनं पण काढू शकतो. दोन्ही मेथडनं काढून बघूया कुठली सोपी वाटते बघूया. ठीक आहे, पहिली आपली जनरल मेथड काढूया. आता इथं एक्स इक्वेशन दिले ना, एक्स इक्वेशन काय दिलंय, हाफ टी स्क्वेअर असं दिलंय आणि मास किती दिलेला आहे, मास इज गिवन ॲज 1 kg. मग याच्यावरून काय करूया, फोर्सचं इक्वेशन काढूया. फोर्सचं इक्वेशन काढण्यासाठी व्हेलॉसिटीचं इक्वेशन अगोदर काढायला पाहिजे. आता व्हेलॉसिटीचं इक्वेशन कसं काढायचं, तर याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. ओके, हाफ इज अ कॉन्स्टंट ॲज इट इज, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय तर 2t येतं, कारण व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, dx बाय dt. सो व्हेलॉसिटी येणार आहे t आणि मग ऍक्सेलरेशन किती येणार बघा, ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटी म्हणजे dx बाय dt येणार, ऍक्सेलरेशन येणार आहे परत याचं डेरिव्हेटिव्ह, दॅट इज dv बाय dt असतं ऍक्सेलरेशन. सो d बाय dt ऑफ t म्हणजे ऍक्सेलरेशन किती येणार, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू d बाय dt ऑफ t म्हणजे ऍक्सेलरेशन 1 येणार. ऍक्सेलरेशन 1 म्हणजे फोर्स किती येणार आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. सो मास आहे 1 kg आणि ऍक्सेलरेशन आहे 1 kg. 1 ऍक्सेलरेशन आहे 1. ठीक आहे, सो फोर्स येणार आहे 1 न्यूटन. लक्षात आलं का बघा, काय काय केलंय, एक्स इक्वेशन आहे हाफ टी स्क्वेअर, याच्यावरून व्हेलॉसिटीचं इक्वेशन काढलं हाफ इंटू 2t, बरोबर आहे ना, दॅट इज इक्वल टू टी आणि ऍक्सेलरेशन येणार आहे dv बाय dt म्हणजे d बाय dt ऑफ t म्हणजे 1 येणार आहे. आता हे झालं आपला फोर्सचं इक्वेशन. आता डिस्प्लेसमेंट पण पाहिजे आपल्याला. डिस्प्लेसमेंट आता ही काय आहे, युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन आहे ज्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन 1 आहे. ठीक आहे, मग आता डिस्प्लेसमेंट काढूया. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय येणार, युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन असल्यामुळे s इज इक्वल टू ut प्लस
काय येणार आहे हाफ AT स्क्वेअर UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ओके, तर डिस्प्लेसमेंट इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार बघा. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे टाइम 0 असतानाची व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी इज अ फंक्शन ऑफ टी आहे ना. व्हेलॉसिटी इज अ फंक्शन ऑफ टी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काय येणार आहे 0 येणार आहे. 0 to 3 सेकंड टाइम किती येणार आहे 3 येणार प्लस हाफ इंटू ऍक्सेलरेशन किती. ऍक्सेलरेशन आहे 1 इंटू टी स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 9. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट किती क्रिएट होणार आहे. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 9/2 मीटर ही डिस्प्लेसमेंट होणार आहे. UT प्लस हाफ AT स्क्वेअर या इक्वेशन आपण डिस्प्लेसमेंट काढलेले आहे. आता वर्कडन किती येणार आहे. वर्कडन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स आहे 1 आणि डिस्प्लेसमेंट आहे 9/2. त्याच्यामुळे वर्कडन इथं होणार आहे 4.5 जूल इज द वर्कडन. ही झाली आपली सिंपल किंवा कन्व्हेन्शनल मेथड. आता हेच आपण काय करूया वर्क एनर्जी थेरमनं पण सॉल्व्ह करूया. वर्क एनर्जी थेरमनं आणि वर्क एनर्जी थेरमनं थोडंसं सोपं पडतंय. कसं सोपं पडतंय बघा. आता वर्कडन म्हणजे काय असतं चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे फक्त चेंज इन कायनेटिक एनर्जी तुम्हाला काढायला पाहिजे. आता चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायचं म्हणजे त्याच्यासाठी इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी पाहिजे. आता पुन्हा एकदा बघा इथं एक्सचं इक्वेशन पुन्हा एकदा घेतो हाफ इंटू टी स्क्वेअर असं एक्सचं इक्वेशन आहे. आता फायनल कायनेटिक एनर्जी इनिशियल कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी पाहिजे. मग व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं पुन्हा एकदा dx/dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह d/dt ऑफ काय येणार आहे हाफ इंटू टी स्क्वेअर येणार. हाफ इज अ कॉन्स्टंट ऍज इट इज. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t येणार आहे. सो व्हेलॉसिटी येणार आहे t. आता काय करायचं इनिशियल व्हेलॉसिटी काढूया. सो देअरफॉर ऍट t इज इक्वल टू 0 टाइम 0 असताना काय असणार आहे आपली इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे. सो इनिशियल व्हेलॉसिटी किती येणार आहे. व्हेलॉसिटी इज अ फंक्शन ऑफ टाइम ना. टी ची व्हॅल्यू आता 0 ठेवतो तर इनिशियल व्हेलॉसिटी 0 येणार आहे. अँड ऍट t इज इक्वल टू 3 सेकंड ऍट t इज इक्वल टू 3 सेकंड फायनल व्हेलॉसिटी किती येणार बघा. फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू t आहे ना म्हणजे फायनल व्हेलॉसिटी डायरेक्टली 3 येणार आहे. 0 मीटर पर सेकंड आणि 3 मीटर पर सेकंड. आता वर्क डन म्हणजे काय असतं चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय येणार आहे हाफ m/v स्क्वेअर मायनस हाफ m/u स्क्वेअर येणार बरोबर. सो वर्क डन इज इक्वल टू हाफ मास किती दिलाय मास तर 1 kg आहे. फी स्क्वेअर म्हणजे फायनल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर किती येणार आहे 9 येणार मायनस इनिशियल व्हेलॉसिटी 0 म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी 0च असणार आहे. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे वन्स अगेन 9/2 म्हणजे काय येणार आहे 4.5 जूल येणार आहे. ओके म्हणजे हे थोडंसं सोपं पडतंय कारण का वर्क एनर्जी थेरमनं वर्कडन काढायचं म्हटलं की फक्त काय करायचंय तुम्हाला फायनल कायनेटिक एनर्जी आणि इनिशियल कायनेटिक एनर्जी काढायची. फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ m/v स्क्वेअर मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ m/u स्क्वेअर म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आणि इनिशियल व्हेलॉसिटी काढायचं आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायचं दॅट इज द वर्क डन. ओके ओके आता आणखी एक प्रॉब्लेम घेऊया की जो बघा दोन्ही मेथडनं सॉल्व्ह केला तर त्याच्यामध्ये कुठली इझी पडणार आहे बघा. पार्टिकल ऑफ मास 0.5 kg बघा गिवन फक्त मी डायरेक्टली लिहितो. देर इज अ पार्टिकल ऑफ मास 0.5 kg okay and it travels in a straight line with the velocity it travels in a straight line with the velocity ax raised to 3/2. फिर a ची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 5 a ची व्हॅल्यू 5 दिली आहे. सो डायरेक्टली 5x raised to 3/2 असं व्हेलॉसिटीचं इक्वेशन दिलंय म्हणजे व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन x आहे म्हणजे x चेंज होत जाईल तसं व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. व्हॉट इज द वर्क डन बाय द फोर्स तर वर्क डन बाय द फोर्स ड्युरिंग the position x is equal to 0 to x is equal to 2. ओके हे वर्क डन काढायला सांगितलंय. ओके आता ही आपली नॉर्मल मेथड जी वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट त्या मेथडनं सुरुवातीला काढूया. आता त्या मेथडनं काढायचं असेल तर फोर्सचा फॉर्म्युला अगोदर तुम्हाला काढावा लागेल. बघा खूप इझी आहे जास्त डिफिकल्ट नाहीये. इथं बघा व्हेलॉसिटीचं इक्वेशन दिलंय व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की ऍक्सेलरेशन मिळणार आणि ऍक्सेलरेशन इंटू मास केलं की फोर्स मिळणार. काय लक्षात आलं मी काय सांगतोय व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेऊया म्हणजे ऍक्सेलरेशन मिळेल आणि ऍक्सेलरेशन इंटू मास
केलं की तुम्हाला काय मिळणार आहे, फोर्स मिळणार आहे. तर व्हेलॉसिटीचं इक्वेशन तुम्हाला काय दिलं आहे, 5 इंटू एक्स रेस टू 3/2 दिलेला आहे. सो ऍक्सेलरेशन म्हणजे असतं, आता ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला dφ/dt वापरू शकतो का इथं? नाही, कारण फी इज अ फंक्शन ऑफ एक्स आहे. फी इज अ फंक्शन ऑफ टी असलं, फी इज अ, हे बघा ऍक्सेलरेशनचे दोन फॉर्म्युले आहेत, इथं साईडला लिहितो. एक फॉर्म्युला आहे dφ/dt ऍक्सेलरेशन काढायला, आणि दुसरा फॉर्म्युला आहे फी dφ/dx. आता ऍक्सेलरेशन इज इक्वल टू dφ/dt आपण कधी वापरतो, जर फी कशाचं इक्वेशन दिलेलं असेल, टीचं इक्वेशन दिलेलं असेल तर, कारण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचं इथं. आणि जर व्हेलॉसिटी काय असेल, फंक्शन ऑफ एक्स असेल, तर फी dφ/dx हा फॉर्म्युला वापरावा लागणार आपल्याला. ओके, तर इथं ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फी इंटू काय येणार आहे, dφ/dx येणार. ओके, फी ऍज इट इज ठेवतो, किती, 5x⁻³ इंटू, आता dφ/dx म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. आता व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह 5 इज ऍज इट इज इंटू काय येणार आहे, पॉवर 3/2 ऍज इट इज इंटू x⁻² काय येणार आहे, 3/2 - 1 म्हणजे काय येणार आहे, 1/2. डेरिव्हेटिव्ह काढायचं माहिती आहे ना, n इंटू x⁻n - 1 म्हणजे पॉवर ऍज इट इज ठेवायची, कॉन्स्टंट तर ऍज इट इजच ठेवायचा 5. त्याच्यानंतर x⁻³ म्हणजे पॉवर 3/2 ऍज इट इज ठेवायची, आणि पॉवर 1 मग काय करायची, मायनस करायची. सो हे ऍक्सेलरेशन तुमचं येणार आहे. ऍक्सेलरेशन येणार आहे 5 इंटू 5 दॅट इज 25 3 जार 75 डिवायडेड बाय 2 इंटू x⁻² किती येणार टोटल, x⁻² टोटल येणार आहे x⁻³ प्लस 1/2 म्हणजे 4/2 म्हणजे x⁻² येणार. हे झालं तुमचं ऍक्सेलरेशन. आता फोर्स किती येणार आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. मास आहे 0.5, 0.5 इंटू 75/2 इंटू x² येणार आहे, म्हणजेच फोर्स येणार आहे 0.5 म्हणजे 1/2. सो 75 डिवायडेड बाय 4 x², हा तुमचा फोर्स झाला. ओके, आता फोर्स जो आहे तो व्हेरिएबल फोर्स आहे ना, फोर्स एक्स वर डिपेंडेंट आहे, व्हेरिएबल फोर्स. आणि वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, इंटिग्रेशन ऑफ एफ dx. मग आता हे इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ फोर्स आहे 75/4 x² dx. लिमिट्स आहेत 0 to 2, एक्सच्या व्हॅल्यू 0 to 2 दिलेले आहेत. ठीक आहे, आता 75/4 ऍज इट इज इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे पॉवर 1 न वाढवायची असते, माहिती आहे ना. x²चं काय होणार आहे, x³ डिवायडेड बाय काय होणार आहे, 3. याचं लिमिट्स काय आहेत, 0 to 2 आहेत. ओके, तर सुरुवातीला अप्पर लिमिट प्लेस करूया, 75/4 ऍज इट इज. अप्पर लिमिट प्लेस केलं तर 2 चा क्यूब किती होणार, 8 डिवायडेड बाय 3 मायनस लोअर लिमिट तिथं प्लेस केल्यानंतर काय होणार आहे, 0³/3 म्हणजे 0च येणार, ते काय लिहायची गरज नाही. ओके, त्याच्यामुळे वर्क डन किती येणार बघा, आन्सर येणार आहे 25 इंटू 2 म्हणजे 50 जूल इज द वर्क डन येणार आहे. हे झालं आपली नॉर्मल वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटची जी मेथड आहे ती वापरून येणारं वर्क डन. ठीक आहे, आता हे थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल. ओके, कधी ज्यावेळी वर्क एनर्जी थेरम तुम्ही बघितला तर वर्क एनर्जी थेरमनं हा प्रॉब्लेम खूप इझिली सॉल्व्ह होतोय. आता कसं सॉल्व्ह होतोय बघा, पुन्हा एकदा गिव्हन फक्त मी लिहितो. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, मास दिलेला आहे तुम्हाला 0.5 आणि व्हेलॉसिटी काय दिली, 5x⁻³ दिली आहे, बरोबर ना. बघा व्हेलॉसिटी दिलेली आहे 5x⁻³/2, मास इज 0.5. ओके, आणि वर्क डन फ्रॉम x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 2. आता काय करायचं आहे सांगा, वर्क एनर्जी थेरम काढायला फक्त इनिशियल व्हेलॉसिटी काढायची, फायनल व्हेलॉसिटी काढायचं आणि त्याच्यावरून वर्क डन काढायचं. मग बघा, व्हेन x इज इक्वल टू 0 असेल त्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी येणार, आणि इनिशियल व्हेलॉसिटी किती येणार आहे, 5 इंटू 0⁻³ म्हणजे 0च येणार आहे. सो इनिशियल व्हेलॉसिटी 0 झाली. आता x इज इक्वल टू काय घ्यायचं आहे, 2 ना. x इज इक्वल टू 2 ठेवलं तर फायनल व्हेलॉसिटी काय होणार, 5 इंटू 2⁻³ येणार. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी तुमची किती येणार बघा, इथं फायनल व्हेलॉसिटी येणार आहे 5चा आता 3⁻² करायचं म्हणजे क्यूब करायचं आणि मग स्क्वेअर रूट काढायचं ना. 2चा क्यूब किती होणार, 8, आणि 8चा स्क्वेअर रूट म्हणजे 2√2, बरोबर आहे ना.
म्हणजे काय येणार आहे 10√2 येणार आहे. लक्षात आलं का? 2 चा क्यूब म्हणजे 8 आणि 8 चा स्क्वेअर रूट म्हणजे 2√2. 2√2 इंटू 5 म्हणजे काय येणार आहे 10 येणार. सो 10√2 ही फायनल व्हेलॉसिटी आणि वर्क डन म्हणजे काय असतं फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. व्हेरी सिंपल. सो वर्क डन होणार आहे हाफ m कॉमन काढूया इन ब्रॅकेट व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. हाफ m v स्क्वेअर मायनस हाफ m v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. ठीक आहे. m ची व्हॅल्यू किती आहे मास 0.5 आहे. फायनल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर ओके 100 इंटू 2 येणार ना. 10 चा स्क्वेअर किती 100 √2 चा स्क्वेअर किती 2 मायनस 0. आता बघा इथं 2 न 2 कॅन्सल झालं. 0.5 इंटू 100 म्हणजे काय येणार आहे 50 जूल झालं. वर्क एनर्जी थेरमनं हे या पद्धतीनं सॉल्व्ह होणार आहे. ओके. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा वर्क एनर्जी थेरम म्हणजे एखाद्या एक्झाम्पल मध्ये वर्क डन जर काढायला सांगितलं तर काय करायचं अगोदर वर्क एनर्जी थेरमचं थिंकिंग करायचं. म्हणजे वर्क एनर्जी थेरमने हे सॉल्व्ह करता येईल का? वर्क एनर्जी थेरम न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला दोनच गोष्टी लागतात. एक म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी. जर गिवन इन्फॉर्मेशन इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी काढता येत असेल ते तुम्हाला अगोदर कळत असेल तर लगेच वर्क एनर्जी थेरम वापरायचं आणि वर्क डन काढायचं. ते जास्त सोपं पडणार आहे नॉर्मल मेथड पेक्षा. ओके. हे बघा there is one more question which can be solved very easily by work energy theorem. क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. अ पार्टिकल ऑफ मास m. हे बघा क्वेश्चन लिहितो मी इथं. पार्टिकल ऑफ मास m moves with velocity moves with velocity phi is equal to a root x. फिर a is a constant. फिर a काय सांगितलेला आहे एक कॉन्स्टंट नंबर आहे. Find the work done by all the forces during the displacement from x is equal to 0 to x is equal to d. Calculate work done from x is equal to 0 to x is equal to certain distance d. ओके. हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. हे बघा आता इथं फक्त वर्क एनर्जी थेरम काढायचं असेल तर फायनल व्हेलॉसिटी आणि इनिशियल व्हेलॉसिटी काढावं लागेल. आता x इज इक्वल टू 0 असताना काय असणार आहे कारण x इज इक्वल टू 0 पासून x इज इक्वल टू d पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे वर्क डन काढायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करूया इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे x इज इक्वल टू 0 असताना इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय येणार बघा दॅट इज a रूट ऑफ 0 म्हणजे 0च येणार आहे इनिशियल व्हेलॉसिटी आणि x इज इक्वल टू d असताना काय येणार आहे तुमची फायनल व्हेलॉसिटी येणार आहे. फायनल व्हेलॉसिटी काय येणार आहे a रूट d येणार आहे फायनल व्हेलॉसिटी. आता वर्क डन इज इक्वल टू काय असतं चेंज इन कायनेटिक एनर्जी. डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो मी हाफ m फायनल व्हेलॉसिटी स्क्वेअर मायनस इनिशियल व्हेलॉसिटी स्क्वेअर. ओके. सो हाफ इंटू m इन ब्रॅकेट व्ही स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे a स्क्वेअर इंटू d होणार ना. झालं. वर्क डन इज इक्वल टू हाफ m a स्क्वेअर d. दॅट इज द आन्सर. हाफ m a स्क्वेअर d दॅट इज द फायनल आन्सर. आता हेच जर तुम्ही आपल्या नॉर्मल मेथड वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सनं काढायचा प्रयत्न केला हे तर थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट जाईल. पण सगळ्यांना माझं सजेशन आहे की त्या मेथडनं पण इंटिग्रेशननं देखील हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा. एवढंच आन्सर यायला पाहिजे. ओके. आणि इंटिग्रेशननं सॉल्व्ह करायचं असेल तर फीचं डेरिव्हेटिव्ह घ्या तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळणार. ऍक्सेलरेशनला मासनं मल्टिप्लाय केला म्हणजे नॉर्मल मेथडनं सोडवायचं असेल तर कसं सोडवावं लागणार फीचं पहिलं इंटिग्रेशन घेऊन ऍक्सेलरेशन काढणार. ऍक्सेलरेशन आलं की त्याच्यावरून मग फोर्स काढणार आणि मग फॉर्म्युला वापरणार वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स. ठीक आहे. आता फीच्या ठिकाणी एफ आहे असं म्हटलं फोर्स दिलेला आहे तर फोर्स वरून आपल्याला व्हेलॉसिटी काढायला पाहिजे आणि व्हेलॉसिटी वरून मग ते आपल्याला सोल्युशन करावं लागणार आहे. ओके.
म्हणजे प्रॅक्टिस साठी काय करा, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे ना, इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स, त्यानं पण काढून बघा. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, अ बुलेट वेइंग 10 ग्रॅम, मास ऑफ बुलेट इज गिवन ॲज 10 ग्रॅम, दॅट इज किलोग्रॅम मध्ये किती येणार आहे, 10 into 10⁻³ 10 into 10⁻³ किलोग्रॅम इज फायर्ड विथ वेलॉसिटी म्हणजे इनिशियल वेलॉसिटी आहे 800 मीटर पर सेकंड आफ्टर पासिंग थ्रू ए मड वॉल 1 मीटर थिक. आफ्टर पासिंग थ्रू ए मड वॉल ऑफ 1 मीटर थिक, म्हणजे इथं किती थिकनेस मधून पास होणार दिलेला आहे. थिकनेस म्हणजेच डिस्प्लेसमेंट घेऊया 1 मीटर. इट्स वेलॉसिटी डिक्रीजेस टू, म्हणजे फायनल वेलॉसिटी दिले 100 मीटर पर सेकंड. फाइंड द ॲव्हरेज रेझिस्टन्स ऑफर्ड बाय मड वॉल, म्हणजे रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्ह फोर्स काढायचा आहे ऑफर्ड बाय मड वॉल. आता बघा वर्क एनर्जी थेरमनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता वर्क डन इज इक्वल टू काय असणार आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी, म्हणजेच फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी, म्हणजे हाफ एम इन ब्रॅकेट काय करूया, फी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर लिहूया. कॉमन हाफ एम कॉमन निघणार. ओके, हाफ एम बी स्क्वेअर मायनस हाफ एम यू स्क्वेअर मधला हाफ एम कॉमन काढलं. ठीक आहे. आता वर्क डन बाय मडवॉल, आता मडवॉलनं दिलेला रेझिस्टन्स म्हणजे फोर्स EF असेल. ओके, तर तो रेझिस्टन्स इंटू डिस्प्लेसमेंट हे होणार वर्कडन. LHS लिहायला लागलोय बघा. वर्कडन किती होणार आहे, मड वॉलनं केलेलं वर्कडन म्हणजे काय होणार आहे, त्यानं प्रोड्यूस केलेला फोर्स म्हणजे रेझिस्टन्स R असणार आणि डिस्प्लेसमेंट 1 मीटर आहे. सो R इंटू S. आता बघा बुलेट फॉरवर्ड डायरेक्शन डिस्प्लेस होणार आहे आणि जी मड वॉल जे आहे ते बॅकवर्ड डायरेक्शन रेझिस्टन्स त्याला प्रोड्यूस करणार, म्हणजे हे वर्कडन काय असलं पाहिजे, निगेटिव्ह. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्क एनर्जी थेरम वापरत असताना वर्कडन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे लिहावं लागेल व्यवस्थित, अदरवाइज मिस्टेक होणार आहे. ओके, सो रेझिस्टन्स R आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे वर्कडन निगेटिव्ह येणार आहे. हाफ इंटू मास आहे 10 into 10⁻³ इन ब्रॅकेट फी स्क्वेअर, फायनल वेलॉसिटी स्क्वेअर इज 10,000 मायनस 100चा स्क्वेअर आणि इनिशियल वेलॉसिटी म्हणजे 800चा स्क्वेअर म्हणजे 6400. ओके, सो मायनस R इंटू डिस्प्लेसमेंट तर 1 मीटरचा आहे इज इक्वल टू हाफ इंटू 10 म्हणजे 5 होणार आहे, 5 इंटू 10⁻³ इन ब्रॅकेट हे मायनस येणार, बरोबर आहे ना. सॉरी 6400 नव्हे, स्क्वेअर काय होणार इथं, 8चा 64 आणि त्याच्यावर 40 येणार आहे. मग आता किती होणार हे बघा, याच्यातून मायनस आपल्याला काय करायचं आहे, 10,000 करायचं आहे, म्हणजे काय होणार आहे 63,000 होणार, 63,000 बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात इथं काय होणार आहे आता, 63,000 मधलं 63 इंटू 10⁻³ निघणार आहे, 10⁻³ 10⁻³ कॅन्सल होणार आहे. सो मायनस मायनस दोन्ही साईडचा कॅन्सल होणार आणि रेझिस्टन्स येणार आहे 5 इंटू 63 येणार ना. बघा 3150 यायला पाहिजे, जे आणखी एक 0 इथं राहतोय, सॉरी आणखी एक 0 येणार, 5130 न्यूटन. कॅल्क्युलेशन बघा जरा व्यवस्थित. ओके, तर मड वॉलनं ऑफर केलेला रेझिस्टन्स असणार आहे 3150 न्यूटन. ओके, तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. 5 इंटू 630 होणार आहे, सॉरी 5 इंटू 630 अँड 5 इंटू 630 म्हणजे 3150. ओके, next, an object of 5 kg falls from race through a vertical distance of 20 meter and attains a velocity of 10 meter per second. How much is the work done by the resistance of air on the object?
आता बघा, समजा एअर रेझिस्टन्स नसेल तर किती व्हेलॉसिटी मिळायला पाहिजे होती? कारण आपल्याला माहित आहे एअर रेझिस्टन्स नसेल तर बॉडी वरून सोडली, ड्रॉप केली तर त्याला किती व्हेलॉसिटी मिळते? √2gh व्हेलॉसिटी मिळते, माहिती आहे ना? एखादी बॉडी h हाईट वरून ड्रॉप केली तर त्याला व्हेलॉसिटी किती मिळते? √2gh, म्हणजे 2 × g ची व्हॅल्यू 10 आणि h ची व्हॅल्यू किती आहे? किती हाईट वरून? 20 मीटर हाईट वरून रिलीज केली. सो अंडर काय येणार आहे? 400 येणार ना, म्हणजे 20 मीटर पर सेकंड. म्हणजे एअर रेझिस्टन्स जर नसता तर व्हेलॉसिटी किती मिळाली असती? 20 मीटर हाईट मधून खाली आल्यानंतर 20 मीटर पर सेकंड. परंतु इथं व्हेलॉसिटी किती मिळायला लागली आहे? 10 मीटर पर सेकंड मिळाली. म्हणजे याचा अर्थ एअर रेझिस्टन्समुळे व्हेलॉसिटी काय होते? थोडीशी कमी मिळते. आता हे सॉल्व्ह कसं करायचं बघा. ओके, इथं गिवन अगोदर लिहूया सगळं. गिवन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 5 kg. इथं मास किती दिलेला आहे? 5 किलोग्राम दिलंय. फॉलिंग फ्रॉम द रेस्ट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0. थ्रू ए व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट दिली आहे 20 मीटर. ओके, अटेन्स व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी पण इथं दिली आहे. फायनल व्हेलॉसिटी इज 10 मीटर पर सेकंड. हाऊ मच वर्क इज डन बाय द एअर रेझिस्टन्स ऑफ द एअर ऑन द ऑब्जेक्ट. जी ची व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितले. आता बघा पुन्हा एकदा इथं काय येणार आहे? वर्क डन इज इक्वल टू काय येणार आहे? चेंज इन कायनेटिक एनर्जी येणार आहे. आता वर्कडन, एखादी बॉडी ज्यावेळी वरून खाली येते त्यावेळी वर्कडन काय होणार आहे? ग्रॅव्हिटीनं पण वर्कडन होणार आणि एअर रेझिस्टन्सनं पण वर्कडन होणार. आता वर्कडन बाय ग्रॅव्हिटी माहिती आहे तुम्हाला किती असतं रे? mg × h असतं. वर्कडन बाय ग्रॅव्हिटी काय असतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg आणि डिस्प्लेसमेंट h. आता हे प्लस का मायनस हे अगोदर लिहावं लागणार. वर्कडन बाय बॉडी, तर तुम्हाला सांगितलंय बॉडी वरून खाली आली की वर्कडन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह असतं. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी प्लस mgh झालं. म्हणजे लक्षात घ्या, जेवढे फोर्सेस असतील ना तेवढ्या सगळ्यांचं वर्क डन लेफ्ट हँड साइड लिहायचं. फक्त क्वेश्चन मध्ये विचारलंय तेवढ्याच वर्क डन लिहायचं नाही. बॉडी वरून खाली आली तर ग्रॅव्हिटीचं वर्क डन तर होणारच आहे. ओके, प्लस आता याच्यानंतर एखादी बॉडी खाली येत असेल तर एअर रेझिस्टन्स अपवर्ड ऍक्ट होतो, कारण एअर रेझिस्टन्स हा नेहमी काय असतो? अपोजिट टू मोशन असतो. त्याच्यामुळे त्याने केलेलं वर्क डन मायनस असणार आहे. आता एअर रेझिस्टन्स सपोज R असेल. आता ऍक्च्युली वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स काढायला सांगितलंय, एअर रेझिस्टन्स नाही काढायचं आपल्याला, फक्त वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स. तर वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स निगेटिव्ह असणार ना, म्हणजे ते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे R × S लिहायची गरज नाहीये, कारण फक्त इथं वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स असं म्हटलंय. ओके, ते निगेटिव्ह असणार, मायनस लिहिलं. हाफ इंटू मास इंटू फायनल व्हेलॉसिटी स्क्वेअर मायनस इनिशियल व्हेलॉसिटी स्क्वेअर. सो आता सगळ्या व्हॅल्यू प्लेस करूया. ओके, m ची व्हॅल्यू आहे 5, g ची व्हॅल्यू आहे 10. किती मीटरनं खाली येते? 20 मीटरनं खाली येते. मायनस वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स इज इक्वल टू हाफ इंटू मास आहे 5 इंटू व्ही स्क्वेअर, फायनल व्हेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे 100 मायनस यू स्क्वेअर म्हणजे 0च येणार आहे. सो LHS ला येणार आहे, हे किती येणार आहे? LHS ला येणार आहे 1000, बरोबर आहे ना, मायनस वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स इज इक्वल टू 50/2 म्हणजे किती येणार आहे? सॉरी 500/2 म्हणजे किती येणार आहे? 250 येणार आहे. 500/2. सो वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स मग आता किती येणार बघा? 1000 मायनस 250 करावं लागणार. सो 1000 मायनस 250 इज इक्वल टू वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स. And therefore final answer येणार आहे वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स इज इक्वल टू 750 जूल. दॅट इज द आन्सर. वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स येणार आहे 750 जूल. ठीक आहे, तर या पद्धतीने आन्सर येणार. आणि हे एअर रेझिस्टन्स इथे विचारला असता तर वर्क डन बाय एअरच्या ठिकाणी काय ठेवणार? R इंटू ती 20 मीटर डिस्प्लेसमेंट. ते पण काढूया. सपोज इथं एअर रेझिस्टन्स विचारला, एअर रेझिस्टन्स किती असेल? आता वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स म्हणजे रेझिस्टन्स R इंटू डिस्प्लेसमेंट S होणार आहे इंटू 750. रेझिस्टन्स काढायचा आहे, डिस्प्लेसमेंट किती होणार आहे? 20 इंटू 750. सो एअर रेझिस्टन्स होणार आहे 750 डिवायडेड बाय 20. सो एअर रेझिस्टन्स असणार आहे संपूर्ण मोशन मध्ये ऑन ऍव्हरेज किती असणार आहे? 37.5 न्यूटन. दॅट इज द एअर रेझिस्टन्स.